बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी 28 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली। कोल्हापूरसह राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे, त्याची छाननी व्हावी अशी मागणीही कृती समितीनं केली आहे। राज्यात सध्या बांधकाम कामगारांची नोंदणीकृत संख्या 54 लाख आहे। मात्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगार बनत असल्यानं तो एक चर्चेचा विषय बनलाय। याची दखल घेत राज्य शासनानं बांधकाम कामगारांची छाननी सुरू केली आहे, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे आणि संजय कुदके यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। बांधकाम कामगार महामंडळाकडे सुरुवातीच्या काळात 24,000 कोटी रुपयांचा निधी होता, मात्र आता केवळ 3,000 कोटी रुपये महामंडळाच्या तिजोरीत शिल्लक आहेत। याकडेही नागटिळे यांनी लक्ष वेधलं। नोंदीत बांधकाम कामगारांच्या शासन दरबारी 18 प्रलंबित मागण्या आहेत। त्याकडे लक्ष वेधण्यासाठी 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। त्यामध्ये जिल्ह्यातील 10,000 बांधकाम कामगार सहभागी होणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। पत्रकार परिषदेला अमोल कुंभार, आकाराम पाटील, तानाजी तावडे, संजय धुमाळ, प्रकाश पोवार उपस्थित होते।